आज आपल्या श्री क्षेत्र महालगाव या गावामध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि तदनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका यामध्ये जे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहेत आणि म्हणून या सर्व मायबाप जनतेचा कृतज्ञता सोहळा आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे पद मिळालं त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार असा या एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम सर्व महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला आवर्जून वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण आजचा हा सुवर्ण योग या ठिकाणी म्हटलं तरी वावगं ठरण या ठिकाणी बघतोय असे आदरणीय गोदाधाम आश्रमाचे कुशल मठाधिपती परमपूज्य हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे ज्यांच्या शक्तीमुळं, ज्यांच्या ताकदीमुळं, ज्यांच्या आयडियल लॉजिकमुळं या ठिकाणी माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक सर्वसामान्य व्यक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकतो ही किमया ज्यांनी घडून आणली ते आदरणीय आपल्या सर्वांचे आधारस्थान आणि या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्यासाठी देखील आपण या ठिकाणी टाळ्या वाजवावा, कारण त्यांच्यामुळे आपण हा योग आज या ठिकाणी बघतोय। आदरणीय या ठिकाणी आता उपस्थित झालेले आदरणीय माडाचे अध्यक्ष आणि ज्यांचं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर पहिल्यापासून प्रेम आहेत असे आदरणीय शिवाजीरावजी ढवळे साहेब, ज्यांच्या अथक प्रयत्नातून जी जोडी या ठिकाणी आहेत आदरणीय डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी आणि संजूभाऊ खंबायते यांचा 15 दिवसामध्ये 7000 किलोमीटरचा प्रवास झाला मला अध्यक्ष करण्यासाठी। आणि म्हणून असे भारतीय जनता पार्टीचे कुशल जिल्हाध्यक्ष आमचे आदरणीय स्नेही संजूभाऊ खंबायते ज्यांनी या ठिकाणी हा योग घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि स्वर्गीय लोकनेते आर्यमानी साहेबांच्या नंतर अविनाश पटेल गलांडे नावाच्या व्यक्तीमाग पाठीमाग सावलीप्रमाणे जे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत ते आपले लोकप्रिय नगराध्यक्ष डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांच्यासाठी देखील आपण या ठिकाणी टाळ्या वाजवाव्यात। तदनंतर आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामू काका शेळके, सन्माननीय उपाध्यक्ष जितूबाबा जयस्वाल, सन्माननीय जिल्हा परिषदेचे सभापती आमचे स्नेही आदरणीय ज्ञानेश्वरजी मोठे साहेब, सचिन भाऊ गरड साहेब, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय किशोरजी आबा, बालाजी सोनटक्के साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व आपल्या या तालुका आणि जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य साहेब, सन्माननीय पंचायत समिती सदस्य, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, मार्केट कमिटीचे आदरणीय सभापती कल्याणभाऊ दांगोडे आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ, आणि अजून मी तुम्हाला विनंती करणार आहे की ज्यांनी ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची या ठिकाणी सत्ता येण्यासाठी स्वतःचं पद गेलं तरी बेहतर ही भूमिका ठेवून ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून येऊन देखील आदरणीय संजय पाटील निकम यांनी सर्वप्रथम बेरीज केली, म्हणून आपण त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्या वाजवाव्यात। सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सदस्य, आदरणीय ठाकरे गटाचे सदस्य, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सदस्य, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी याच्यासाठी आयोजित केला की पद येत असतात, पद जात असतात, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं महालगाव सर्कलच्या सर्व जनतेने गेल्या साहेब 30 वर्षापासून अखंड या ठिकाणी प्रेम केलं आणि आमच्यासारखे अनेक सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बनलेत, सदस्य बनले। आणि म्हणून मी एकच कळकळीची विनंती या ठिकाणी करणार आहे की जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुम्ही मला केलं, नामदार तुम्ही केलं, परंतु या जिल्ह्यामध्ये एक अत्यंत प्रभावी काम मी आणि माझे सहकारी या ठिकाणी करतील असा शब्द तुम्हाला आज मी या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी। राजकारणामध्ये अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारचे आचार येत असतात, परंतु सर्वसामान्य जनतेचे आपण देणेदार लागतो
ही उदात्त भावना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय सर्व आपले व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील, यांच्या विचारातून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आता आपली सत्ता या ठिकाणी आली आहे. आणि म्हणून मी मालगाव सरकार असेल, वैजापूर तालुका असेल, गंगापूर तालुका असेल, संबंध जिल्ह्यातून आलेले पदाधिकाऱ्यांना एक विश्वास देतो की निश्चितपणे 1962 ला जिल्हा परिषदेची स्थापना झाली, परंतु या स्थापनेनंतर जेवढे जेवढे अध्यक्ष आणि पदाधिकारी बनले त्यापेक्षा एक आगळं वेगळं काम या 5 वर्षामध्ये होईल. एवढाच शब्द या निमित्तानं देतो. आदरणीय सावे साहेबांना विनंती करतो की डॉक्टर दिनेश भाऊ असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आपला प्रेमाचा आशीर्वाद आणि आपला हात नेहमीच या ठिकाणी जर आपण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जर डोक्यावरती ठेवला तर निश्चितपणे आगामी काळामध्ये हा वैजापूर विधानसभा मतदारसंघ असेल, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल, हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याशिवाय साहेब राहणार नाही. एवढा शब्द मी या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि अनेक मान्यवरांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत. आज जो हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला, खरं म्हणजे मी माझ्या पदाधिकारी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नको म्हणलो, परंतु साहेब माझ्याकडून 1 रुपये न घेता आमचे आदरणीय गीतारामजी काळे आणि अभयदादा यांची जी टीम आहे यांनी गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी अथक परिश्रम घेतले, सगळा खर्च केला आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना स्वादिष्ट रुचकर मला वाटतं मांडे आणि आमरस, मांडे आमरस भजे एक चांगला योग आहे. हा जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी हा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढीच विनंती या निमित्ताने करतो. परत एकदा व्यासपीठावर उपस्थित झालेल्या मान्यवरांचं मनपूर्वक या गावचा भूमिपुत्र म्हणून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भविष्यात देखील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, संजय बाबांचे ठाकरे गटाचं नाव घेत नाहीत, परंतु तुम्ही पण आमच्या सोबत आहेत, म्हणून आमच्या सगळ्यांच्या मागे आपण आपले आशीर्वाद या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवावे एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आहे.